स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उन्हाळा असो वा पावसाळा किंवा हिवाळ्याचे दिवस, आरोग्यासाठी आणि मनाला ताजेतवाने ठेवण्यासाठी पोहणे म्हणजे स्विमिंग हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो। जर तुम्ही मनसर किंवा आंबेगाव परिसरामध्ये राहत असाल आणि तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना सुरक्षित वातावरणात व्यावसायिक पद्धतीने पोहणे शिकायचे असेल तर एक आनंदाची बातमी आहे। मनसर येथील क्रीडा संकुलाच्या आवारात असलेले एस डॉल्फिन स्विमिंग पूल हे सध्या सर्वसामान्यांसाठी आणि पोहणाऱ्या प्रेमींसाठी हक्काचे ठिकाण बनले आहे। मी अविनाश दत्तात्रय बोलतोय। मी राहणार कळंब। मी माझी मुलगी काव्या 11 वर्षाची मुलगी आहे, तिला स्विमिंग साठी घेऊन आलो पहिलं। येस डॉल्फिन अकॅडमी मध्ये पहिले तिला दाखवले तर या असं तुला हे करता येईल का, पोहता येईल का, शिकतेस का, तुझी मानसिक तयारी आहे का, तिला मी पहिले घेऊन आलो, तिला दाखवलं। तर सरांनी मॅडमनी संतोष दबळे सर होते, मॅडम होत्या, आदी सर होते, संतोष सुरेश सर होते, त्यांनी आम्हाला सांगितलं काही काळजी करू नका, तुमची मुलं एकदम व्यवस्थित शिकतील, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही वाटला। पण जरी सुरुवातीला मुलीला मी घेऊन आलो, तिची ब्रिदिंग चालू केलं सरांनी, तिचा हळूहळू स्टॅमिना वाढवला, पाण्यामध्ये कसं दम तिचा वाढला पाहिजे ते तिला शिकवलं, पायाची मुवमेंट किकिंग कशी करता येईल ते शिकवलं। सरांचं प्रत्येक मुलावरती प्रत्येक पाण्यावरती त्यांचं लक्ष असते, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही वाटला। आणि ती आता चांगली सुंदर पोते व्यवस्थित, आता पण ते 25 मीटर पर्यंत सहज इझी पोते। तसं आता 30 दिवसांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे, तर तिला येस डॉल्फिन स्विमिंग पूल अकॅडमी तर्फे सरांनी तिला हे दिलेले आहे, सर्टिफिकेट दिलेले आहे। या मताचं आहे का प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला हे स्विमिंग काळाची गरज समजून शिकवलंच पाहिजे, या मताचं आहे मी। आणि सरांच्या अंडरच शिकावं, कारण कसं होतं मुलं बाकी ठिकाणी आता आपण पेपर लिहायला त्याला बातम्या पाहतो, माहिती ते रिंग करतात, पाण्याचा अंदाज नसतो, काय नसतो, डायरेक्ट हे करतात, बातम्या आपण पाहिलेले आहेत। पण इथे जे ट्रेनिंग दिलेले आहे व्यवस्थित एकदम, इथं तर नक्कीच आणावं, या मताचं आहे। स्विमिंग पूल हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते उत्तम आरोग्य आणि मानसिक शांततेचे केंद्र असते। धावपळीच्या आयुष्यात शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि तणावमुक्त करण्यासाठी पोहणे हा एक परिपूर्ण व्यायाम आहे। पाण्याच्या शीतल स्पर्शाने दिवसभराचा थकवा तर दूर होतोच, पण यामुळे शरीराच्या प्रतिकारक शक्ती आणि फुफ्फुसांच्या कार्यक्षमताही वाढते। विशेषतः लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि आत्मविश्वासासाठी स्विमिंग पूल हे उत्तम माध्यम ठरते। इथे खूप छान प्रकारे स्विमिंग शिकवली जाते। माझे 2 मुले इथे स्विमिंग साठी येतात मागच्या 21 दिवसापासून, आणि दोघं पण पूर्णतः स्विमिंग शिकायचं म्हणजे बिलकुल येत नसताना सुद्धा त्यांनी पूर्ण स्विमिंग शिकले तिथे येऊन। स्पेशली संतोष सर आणि आभी सरांनी तर खूप छान शिकवलंय त्यांना, आणि पूर्ण व्यवस्थित ट्रेनिंग दिलेली आहे मुलांना। आणि माझे मुलं 21 दिवसामध्ये 25 मीटरची पूर्ण स्विमिंग करू शकतात विदाउट एनी सपोर्ट। सो त्याबद्दल मी यस डॉल्फिन स्विमिंग अकॅडमीचे खूप धन्यवाद व्यक्त करते। मनसरच्या क्रीडा संकुलातील येस डॉल्फिन स्विमिंग अकॅडमीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी केवळ 3 वर्षांच्या बालकांपासून ते अगदी प्रौढ व्यक्तीपर्यंत सर्वांनाच अत्यंत सोप्या पद्धतीने पोहण्यास शिकवले जाते। गेल्या काही वर्षापासून ही अकॅडमी या क्षेत्रात अविरत कार्यरत आहे। सदर स्विमिंग पूलामध्ये अत्यंत स्वच्छ, थंडगार आणि सुरक्षित पाणी उपलब्ध असते। वेळेच्या वेळी पाणी फिल्टर केले जाते, ज्यामुळे त्वचेला किंवा आरोग्याला कोणताही त्रास होत नाही। इतकेच नाही तर स्विमिंग पूलाचा आजूबाजूचा संपूर्ण परिसर कमालीचा स्वच्छ आणि नीटनेटका ठेवला जातो। महिलांसाठी या ठिकाणी अत्यंत सुरक्षित वातावरणात खास स्पेशल बॅचेस घेतल्या जातात। महिलांना संकोच न बाळगता उत्तम ट्रेनिंग घेता यावी यासाठी या ठिकाणी अनुभवी मार्गदर्शक लक्षिता मॅडम स्वतः विशेष प्रशिक्षण देतात। मी वैभव गाडी सातोरे माझ्या मुलीला घेऊन येतो। सुरुवातीला विचारलं मी त्यांना, तर ते बोलले घेऊन या म्हणून। मला थोडी भीतीच वाटत होती, कारण की माझी ही मुलगी जीवा 2.5 वर्षाची आहे फक्त। पण पहिल्याच दिवशी मॅडमनी आणि सरांनी फुल कॉन्फिडन्स दिला तिला। ती अतिशय सुंदर प्रकारे पोहण्याचा प्रयत्न करते, आणि ती मॅडम आणि सर एकदम सपोर्टेबली आम्हाला सपोर्ट करतात, आणि मला असं वाटतं 1 महिन्यात ती फुल कॉन्फिडंटने शिकेल पोहण्यासाठी। ऍक्च्युली गाव सारख्या ठिकाणी म्हणजे हा शहरी भागात आपल्याकडे जास्त काही ऍक्टिव्हिटीज भेटत नाही स्पोर्ट मध्ये, आणि ह्या स्विमिंगचा मुलांना खूपच फायदा होणार आहे। त्यांची फ्लेक्झिबिलिटी वगैरे आणि मेंटली हेल्थ पण खूप स्ट्रॉंग होणार आहे।
आणि त्यांना नक्कीच भविष्यात खूप फायदा होणार आहे. कोणतीही भीती न बाळगता प्रोफेशनल स्विमिंग शिकता यावे यासाठी एस डॉल्फिन अकॅडमीकडे अनुभवी आणि कुशल ट्रेनर्सची मोठी फळी उपलब्ध आहे. यामध्ये संतोष सर, अभिजित सर, लक्षिता मॅडम, सुनील सर, रवी सर, केतन सर, राहुल सर, संकेत सर, कांबळे सर, आकाश सर यांसारखे नामवंत ट्रेनर्स या ठिकाणी रोज प्रशिक्षण देतात. हे सर्व ट्रेनर्स अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असून प्रत्येक शिकवणाऱ्या व्यक्तीला अगदी चांगल्या प्रकारे समजून सांगून स्विमिंगचे धडे देतात. विशेष बाब म्हणजे हे स्विमिंग पूल वर्षातील 12 महिने चालू असते. नोकरी करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी वेळेचे कोणतेही बंधन राहू नये म्हणून या ठिकाणी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा वेगवेगळ्या बॅचेस आणि वेळेची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर माझं नाव स्वप्नील साहेबराव तोत्रे. मुलाचं नाव आहे पृथ्वीराज तोत्रे. तिथे एक 12-13 दिवस झाले सर. मी त्याला इथं ट्रेनिंग आलो होतं स्विमिंग साठी. सुरुवातीला असं म्हणजे पहिल्या 2 दिवस वाटलंच नव्हतं तो करील म्हणून, पण इथले जे प्रशिक्षक जे कोच जे आहेत, संतोष जनवडी सर, आबी सर, त्यांचा जो स्टाफ आहे समजा, सुनील सर, सुरसे वगैरे, ते खूप चांगल्या पद्धतीने मुलांना ट्रेन करण्यात तिथं काम करतात. आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे ना मुलामध्ये जो 12 दिवसामध्ये बदल झाला खूप समाधानकारक बदल आहे. आणि इतर सुद्धा मुलं जी पाहतोय ना मी, त्यांच्यामध्ये पण ते स्वतः करून घेत असल्यामुळे त्यांच्यामध्ये पण सुधारणा चांगली आहे. या वयामध्ये समजा मुलांना स्विमिंग जर आलं तर भविष्यातले जे धोके आहेत ते टाळतात. आणि काय होतं, काय येणार काळाची गरज आहे स्विमिंग. समजा आज पण समजा काय माझे मित्र असतील त्याला पोहता वगैरे काही नाही, पण जर समजा नैसर्गिक आपत्ती आली, पूर आला किंवा नदीला पाणी वगैरे जास्त आलं, अशा माणूस स्वतः तरी माणसाला त्याला जीव वाचवता आला पाहिजे. त्यासाठी स्विमिंग पूल जे आहे आपल्या तालुक्यामध्ये ही खूप म्हणजे एक चांगली गोष्ट आहे का, जेणेकरून समजा लहान मुलांना इथं प्रशिक्षण घेऊन येणार एक चांगल्या प्रकारचा एक पण आहे का स्विमिंग पण करू शकतात. आणि सुरुवातीला जेव्हा 2 दिवस मुलांना मी आणलं, मला वाटलं मी अपेक्षा नसेल का लहान त्याचं वेळ आता 5 वर्ष कंप्लीट झालं, तर मला वाटत नाही तो करील म्हणून तो. पण संतोष सर असतील, अभिजित सर असतील, सुनील सुरवशी सर आहेत, त्यांचा जो स्टाफ आहे ना तो खरोखर खूप चांगला स्टाफ आहे. त्यांच्या माध्यमातून काय झालं की इथं आल्यानंतर एक शिस्त पण आहे. इथं आल्यानंतर नाही का कोणी किती वेळामध्ये आलं पाहिजे, किती वेळा बाहेर पडलं पाहिजे, आणि त्या बॅचला पूर्ण ते 1 तास ते देतात. त्याच्यामुळे काय झालं का मुलं कमी वेळामध्ये ना खूप मुलांचं डेव्हलपमेंट चांगली झाली. मी साहिल विजय आरुडे. मी अगोदर पोहण्यासाठी भीत होतो, पण तशा नारेंगाव, जुन्नर यामध्ये विद्यार्थी किंवा माणसं बुडून मेल्यामुळे अशी भीती भरली मनात की आपल्याला पोहता येत नाही, आपण पोहायला शिकलं पाहिजे. यासाठी मी मंचरमधील यस स्विमिंग अकॅडमीमध्ये मी मेंबरशिप घेतली. तिथे मला सुनील सर, आबी सर, त्याच्यानंतर संतोष सरांनी योग्यरित्या स्विमिंग करण्यासाठी शिकवले. तिथे मला वेगवेगळ्या प्रकारामध्ये स्विमिंग कोणत्या प्रकारे करतात ते सांगण्यात आलं. त्याच्यानंतर माझी मेंबरशिप संपली व मला आता योग्यरित्या स्विमिंग करता येते. नमस्कार, माझं नाव ज्योती झरेकर. मी इथे 4 दिवसापासून स्विमिंग साठी येते. पहिल्या दिवशी खूप भीती वाटत होती, कसं होईल काय नाही, परंतु इथले जे ट्रेनर आहेत त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. कशा पद्धतीने पोहायचं हे इतर मुलांना शिकवत असताना आम्ही ते त्यांच्याकडे पाहून शिकलो. पण ही त्यांची टेक्निक शिकवण्याची बघून आम्ही शिकलो. 4 दिवसामध्ये आम्हाला खूप आनंद झालाय. त्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की त्यांचं इथलं पाणी खूप स्वच्छ आहे आणि इथे चेंजिंग रूम पण आहेत. खूप स्पेशालिटी भरपूर आहेत. सर वगैरे खूप व्यवस्थित ट्रेन करतात. लेडीज ट्रेनर पण आहेत. आणि तुम्हाला जर आवडला आमचा रिव्ह्यू तर तुम्ही नक्की विजिट करा एस डॉल्फिन मनसर. इथल्या टीचरांचं ट्रेनिंग पाहून इथे मुलांना शिकवण्यासाठी पाठवू शकता. आणि मुलांची ही दैनंदिन जीवनशैलीसाठी स्विमिंग हे खूप महत्वाचं आहे, त्यासाठी तुम्ही पाठवू शकता. ह्यामुळे तुम्ही इतर मुलांचा जीव वाचवू शकता किंवा भरपूर काय गोष्टी स्विमिंग मुळे होतात. त्यामुळे तुम्ही मुलांना नक्की स्विमिंग साठी पाठवा. मनसर या ठिकाणी एस डॉल्फिन स्विमिंग अकॅडमी आहे, ते नक्की तुम्ही पाठवा. नमस्कार. माझं नाव चिराग सुरेश थोरात. मी इथं क्रीडा संकुल मनसर येथे स्विमिंग प्रशिक्षण घेतलं आणि इथं आता माझी बॅच पण चालू आहे. प्रशिक्षण पण घेतलं आणि मी मंथली मेंबरशिप पण घेतली. पाणी स्वच्छ आहे, सगळं छान आहे, म्हणजे फॅसिलिटी चांगली आहे, हायजीन मेंटेन आहे, स्टाफ पण सपोर्टिव्ह आहे, छान आहे. 7-8 जण जेवढे आहेत तेवढे सगळे सपोर्टिव्ह आहेत, छान आहेत. आणि स्विमिंग म्हणजे एक सर्वायवल स्किलच आहे, ती सगळ्यांनी शिकली पाहिजे. सगळ्यांनी ती
स्वतःच्या अंगात हे इंडल्ज केली पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी इथं यावं, व्हिजिट करावं आणि स्विमिंग शिकावी. थँक्यू.